आमच्या घरचा गणपती बाप्पा प्रभू श्रीरामांच्या रूपात आहे. अगदी काजल, वंदना काकू मोदक बनवत आहे. विसर्जनची तयारी चालली आहे. गणपती बाप्पा उठला. अरे इथून दिसत नाही. मस्त भावानी मिळून असं ठरवलं काजलला मला. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. सो तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं आज आमच्या घरी होणार आहे विसर्जन. मी आलेली आहे छान तयारी करून बाबा काकांकडे, आणि आज इथे येऊन मी उकडीचे मोदक करणार आहे. सो घरी आबोली छान पान आणि चॉकलेट वगैरे याचे मोदक करणार आहे ती. चला तुम्हाला ते आमच्या घरचा गणपती बाप्पा दाखवते. या वर्षीचा आमच्या घरचा गणपती बाप्पा प्रभू श्रीरामांच्या रूपात आहे. अगदी बघा व्यवस्थित हातात धनुष्य बाण वगैरे सगळं घेतलंय. आणि असा आहे आमचा या वर्षी 2024चा गणपती बाप्पा. सो आज उकडीचे मोदक करायचे आहेत. नारळ छान बारीक चिरून ठेवलंय. तांदळाचं पीठ, हा आहे गूळ, आणि घरून येताना मी साचे घेऊन आलेली होती आपल्याला करायचे. चला सुरुवात करूया. उकडीच्या मोदकांबरोबर असते आमच्याकडे मोकळी डाळ. काकूंनी डाळ वाटून ठेवलेली आहे, थोड्या वेळाने फोडणी देईल. दूध आणि पाणी एकत्र केलेलं आहे, आणि त्यात आता मी टाकते तांदळाची पिठी आणि छान उकड काढून घ्यायची. आता हे बा खोबरं जे आहे ना ते व्यवस्थित छान किसून घेतलं, पिठी ठेवली उकड काढायला, आणि आता म्हटलं जरा गूळ किसून घेते. उकड मळून ठेवली आहे इथे, आणि आता इथे चाललेलं आहे सारण करण्याचं काम. खोबरं छान बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं, त्यामुळे ते व्यवस्थित झाले. म्हणजे कोणाला दातात अडकणार नाही अशा प्रकारे ते व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आमचा गणपती 1.5 दिवसाचा असतोय. आज काजल, वंदना काकू मोदक बनवत आहे उकडीचे. काजल, आपला 1.5 दिवसाचा असतो गणपती. काय करणार त्याला आता? 10 दिवसाचा असतं तर मजा आली असते. मग रोज करावे लागले असते मग मोदक आपल्याला. गणपतीसाठी काही पण. मग गणपती वर्षातून येतात. मग असं की मोदक तयार आहे. होता ते ना काकू, जमताय? पाणी ठेवू का उकळायला? गाईस, गणपती बाप्पासाठी हा जो साचा आहे त्याच्यातून छान असे प्रकार मोदक तयार झाले. आता वाफवायला ठेवायचे आहेत. एक एक चांदीला मी आधीच तूप लावून ठेवलेलं होतं, पुढेला तूप लावून ठेवलं होतं, आणि आता सगळे मोदक असे दूर दूर अंतरावर ठेवते, आणि पटकन त्याला वाफ येऊन जाईल मग छान. स्वप्नील दादाचं केव्हाचं चाललंय माझ्या मागे, चहा दे चहा दे. काय बापरे, चहाचा विषय केव्हा? चहा मिळणार नाही माझं काम झाल्याशिवाय. मी माझा व्हिडिओ बघून राहिले, हो हो हो, गेम खेळून राहिले. बरं चालू द्या. सो गाईज, मोदकांना वाफ येण्यासाठी ठेवली आहे, आणि आता या साईडला करायची आम्हाला डाळ. मोकळी डाळ जी म्हणतो काकूने सगळं तयार करून ठेवलेलं आहे. अगदी बघा, हिरव्या मिरच्या वाटून सुद्धा ठेवल्या आहे. आता मला फक्त फोडणी द्यायची, आणि माझं हे सगळं झालं की सगळेजण तिकडचे इकडे येणार आहे. आणि आबुलीने छान पान आणि चॉकलेटचे मोदक केले बाप्पासाठी. आज यावेळेला आमच्याकडे भरपूर मोदक राहणार आहे. सो मज्जाच मज्जा आहे आमची. डाळ ठेवलेली आहे वाफ यायला, आणि इकडे मोदक झाले का बघूयात. हे बघा, हां मोदकही झालेत काकू छान. पहिल्या 21 आम्ही वाफायला ठेवले, आणि आणखीन आता करतोय सारण राहिले. काकूला शेजारी वगैरे वाटायला पण कामात येईल. हे बघा, छान असे आमचे मोदक तयार आहे. आता प्रसादाचा मोदक खाल्लाय. बापरे, मोदक खाल्ला आणि मी विचारलं मला नाही बोलले. हा घरचा नव्हता, बाहेरचा होता. घरचा अजून पूजा झाल्याशिवाय, आरती झाल्याशिवाय कसं म्हणणार. सोपी दादा, चहा झालाय, चहा घ्यायचा नाही का? मग काय झालं की पुन्हा काकूला गार होऊन गेला चहा. चहा प्रेमी असले ना की असं, तर मला केळाचं चहा नाही करायचा का, चहा नाही करायचा. म्हणतात नाही, जा पटकन. मी मोदक करते,
आणि डाळ झाल्याशिवाय आज चहा मिळणार नाही म्हटलं. आणि काय असतं जर रोज ड्युटीला जातात ते त्याच्यामुळे तिथे झोपायला काही जमत नाही, त्यामुळे झोप काही येत नाही. मोदक झालेले आहे, डाळ झालेली आहे. आता आम्ही वाट बघतो शंभू आणि सगळेजण तिकडून पण येतातच आहे आणि सगळे इथे चहा घेत आहे. सगळं झालं की मग गणपती बाप्पा विसर्जन होईल. इथे मोकळी जागा आहे ना आमची, इथेच आम्ही गणपती बाप्पा विसर्जन करतो. पिवळे, केशरी, पांढरे जास्त अशा सगळ्यांच्या अशा सगळ्यांच्या पाकळ्या करून द्या तुम्ही मला. चादर लावली आहे आणि या टोपात आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहे. आता आजूबाजूला मी काढते रांगोळी आणि थोडी जागा ठेवली कारण पाटे ठेवावा लागेल. विसर्जनची तयारी चालली आहे. रंगीत फुलाची रांगोळी काढण्यात चालली आहे. इकडे पहिले रांगोळी काढून राहिली काजल. रस्ते टपामध्ये पाणी टाकलेलं आहे. आम्ही दरवर्षी घरीच विसर्जन करतो. पाकळ्या करून झालेल्या आहे. आता या पाकळ्या आम्ही टाकणार आहोत आमच्या गणपती बाप्पासाठी टपात. शंभू आला, शंभू राजे हत्ती घोडे सगळं घेऊन आलाय शंभू. कडंबी आली आहे आमची. ओहो वा, हा उतर. इथे हात नको लावू म्हणू कुठे. हा पाणी पाणी आहे केलेले आहेत असे. हे तिचे पण 21 मोदक. हा तुझे कोणते कोणते? हिरवे दिसत आहे. हा हिरवे पानाचे बनवले, विड्याच्या पानाचे. हा चॉकलेट म्हणजे चॉकलेटचं सिरप टाकून बनवलेलं आहे. ओके. आणि हे साधे व्हाईट बरं बरं. तांदळाचे. आणि त्याच्यामध्ये कशाचं भरलंय सारण तू? तेच खोबरं गुळ नॉर्मल भरले. मी फक्त माझे सगळे पांढरे उकडीचेच आहे. मजाचे आज तर बहुत प्रकार के मोदक. तू काय नव्हती, माझी मजाच होती. होय. बाबाकडे गेली तू, इतकी शांतता. रोज येत जाईल मी रोज येत जाईल. घरात इतकी शांतता होती. शंभू सुद्धा 2 वाजेशी झोपून गेला. गडंबी रोज त्रास देणारा, आज त्याने 2 वाजेला डोळे लावले. ओ ग माझी मम्मी. सगळं नैवेद्याचं आणलं गेले आणि आता स्वप्न काका चालले पूजा करणं. कामना गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. त्याला तर धरायला त्रास होतोय. वाजव वा. आजचा नैवेद्य. मोदकांच्या नैवेद्य दाखवा. आज भरपूर बाप्पाला मोदक आहे. आज बाप्पाला मजा आहे. खाल्ले की मग आपण खाणार. ते म्हणायचं तर आहे पण बाप्पाला आहे मजा म्हणून. हे गुंडी. जय मंगल मूर्ती श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मूर्ती मोरया. काय करताय गणपती बाप्पाचं? का करताय? चला गणपती बाप्पा. शंभूला धनुष्य बांधायचं म्हणे बाण मारायला. चला मोरया मोरया लवकर या. मोरया लवकर या. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. तुमच्याकडे तोंड करा. नाही बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. गणपती बाप्पा उठला. बसत नाही. हो 2 3. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मी सांगू का तुला ते काय म्हणताय? हे बघ हे बघ हे बघ कसा आहे गणपती बाप्पा. ते म्हणतात नवीन थोडा. अरे इथून दिसत नाही. तिथून दिसतोय. पहिला नंबर मी आहे का? चालेल. द्या मला हरकत नाहीये. तुम्ही द्याल तेवढं मी खाणार.
गोल्या हे बघ गणपती बाप्पासाठी आम्हाला मजा वाटते, काहीतरी वेगळं आहे. शंभू राजे राहिले करतो का? हो चालेल. चला, आजीकडनं खोबरं घे जा. आपल्या आजीकडनं खोबरं घे म्हणू जा. गणपती बाप्पाला सोडायचंच नाही का आता तुला? आम्ही मोदक केले, आमची आठवण कोणीच नाही काढली. आलं आलं चला, आज खूप मोदक आहे आणि मजा आहे. 2 मिनिटं फोटो काढतो. छोटू खातोय मोदक, छोटूला आवडला. आलो आलो काकू खा. दोन वेगळे प्रसाद घ्या तुम्ही, तसे नका जाऊ. आणि मोदकांचे ताच प्रकारच प्रकार आहे. आप्पा संभलकर वा वा वा. तुम्हाला राहिला हो ना अंकुर आबोली असं वाटत नाही मला. हे पा वा वा आई वा. आई आणखीन एक प्रकार राहिलाय मोदकांचा, पेढा. आणि तो दुसरा राहिला ना मोदक. म्हणजे असं गृहीत होईल की सगळे माझेच आहे. हिरवा दिला, चॉकलेटी दिला. थांब रे वा मस्त. मोदक मी केलेला, हा पानाचा मोदक, हा आबोलीने केलेला. नारळ या मज्जा करायला. आणि इथे भाऊ मला द्या काकू. दोघं भावांनी मिळून आमच्यासाठी राहू द्या. हा काकू, तुम्ही हसले तर तुमचे मोदक हसतात, म्हणून हसत राहायचं. काकू ते कोणाची? हे बा, दोघं भावांनी आपला डबा घेतला सांभाळून. शंभू पेक्षा त्याचा पप्पा त्या धनुष्यबाणाचा उपयोग मलाच मारायला करेल. पहिला निशाण तो मला आणेल. डिस्क्या ते का उडवू क्या मी? हे बघा, अहो आज गणपती बाप्पा विसर्जन होतं ना. मारायचं नाहीये. दोघं भावांनी मिळून असं ठरवलं काद्याला मारायचा. काय हे पा, त्या पोराला शिकवणं झालंय काकाचं आणि पप्पाचं काजं. आईला कसं मारायचं पाहून घ्या. हो 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 असंच. काय मी काय वापरू नाही शकत का धनुष्यबाण? हो हो आले, फुटकी कर तिला, आणि फुटकी कर म्हणा. गणपती बाप्पा आता हळूहळू विसर्जन चाललंय. काकूला म्हटलं चला आता. काकू म्हणे लग्नात महिनाभर आधी येणार आहे. तुम्ही कधी येणार आहे? अगं बाई वेळेवर येणार आहे मोठी काकू म्हणे. काय लाडक्या लेकीच्या लग्नाला तुम्ही डायरेक्ट 27 तारखेला? नाही मी त्यांनाही म्हटलं नाही तुम्ही लग्नाला कधी येत आहे. त्या म्हणे मी 1 महिना आधी येणार आहे. तुम्ही म्हणे मी वेळेवर येणार. तुम्ही काय म्हणता? आता मी जसं वेळेवर जमेल तसं जाईल. म्हणजे काहीच म्हणत नाही नाही हो ना, असं नको व्हायला. मात्र लक्षात ठेवा आपल्या घरचं लग्न आहे, त्यामुळे कोणी विसरू नका. काकू यांना घेऊन या बरं का तुम्ही. हा नाही तर त्या राहून जातील. त्या म्हणते मा बोलवलंच नाही. सो गाईज सगळेजण आता चाललेत घरी. हे आता मी थांबली आहे. आज मस्त मजा होती. उकडीचे मोदक आबोलीने पानाचे केले होते, चॉकलेटचे केले होते. काय काकू कुठला मोदक आवडला मग? सगळे आवडले. सो असे भरपूर मोदक, मोकळी डाळ, खिरापत होती. मस्त वाटते आणि मस्त भरपूर खाऊन झालंय. चला आता घरी जाते. माझी आई येते, तिला जायचंय महालक्ष्म्यांसाठी घरी भुसावला. आणि माझ्या माहेरचाही गणपती 1.5 दिवसाचा असतो. त्यामुळे आम्ही जेव्हा इथे 5 वाजता विसर्जनाची तयारी करत होतो तेवढ्यात माझ्या भाऊचा फोन होता. तोही म्हणाला ताई झालंय माझं पण सगळं, आता मी पण गणपती बाप्पा विसर्जन करतोय. आज आमच्या 1.5 दिवसाच्या बाप्पाचं छान विसर्जन झालेलं आहे. आम्ही नेहमी घरच्या घरी करतो कोरोनापासून. आणि अगदी आमचा बाप्पा आज आला आणि उद्या विसर्जन अशा पद्धतीचा असतो. सो ठीक आहे, आता काय करणार, त्याला चेंजेस तर काही होऊ शकत नाही. पण आज छान उकडीचे मोदक केले होते आणि मस्त ताव मारलेला आहे त्या उकडीच्या मोदकांवर. आत्ताच घरी आलेलो आहोत. माझी आई आणि माझा भाऊ मयूर पुण्यावरून ते आता भुसावळला जाण्यासाठी येतात. ते पण त्यांचं रिझर्वेशन जळगावपर्यंत असल्याने ते आधी माझ्या घरी येणार आहे आणि मग इथून भुसावळला जाणार.
तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.